नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या मतदारसंघात आपले उमेदवार उभे केलेत। सुरुवातीला ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचं सांगितलं गेलं होतं, पण आता भाजपने या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिल्याने अजित पवारांचा उमेदवार एकटा पडल्याचं चित्र आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत होऊ घातली आहे। शिंदे यांच्या शिवसेनेचे किशोर दराडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप गुळवे तसंच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत। पण चुरशीची लढत असतानाही महायुतीत एकोपा नसल्याचं चित्र आहे। मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे या निवडणुकीमध्ये आमने-सामने आले। अशातच भाजपने शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय। भाजपने पाठिंब्याचं पत्र जारी केलंय। किशोर दराडे हे महायुतीचे उमेदवार असल्याचा त्यामध्ये उल्लेख करण्यात आलाय। ती जागा शिवसेनेचीच आहे, शिंदे गटाचीच आहे आणि म्हणून त्यांनी तोच उमेदवार पुन्हा त्या ठिकाणी दिलेला आहे, दराडे साहेबांना त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे भाजपची जागा होती का, अजितदादांची जागा होती का, आम्ही उमेदवार दिला का, हा कुठे प्रश्न उद्भवत नाही। ती जागा महायुती लढवते आणि महायुतीचे उमेदवार दराडे आहेत। किशोर दराडेंना निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि भाजपने कंबर कसली आहे, तर अजित पवारांनी भुजबळांचे निकटवर्तीय महेंद्र भावसार यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील सुंदोपसुंदी चौघाट्यावर आली आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील एकी कायम राहणार की जागा वाटप आणि उमेदवारीवरून एकीला तडा जाणार हे लवकरच स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।